हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. मित्रांनो, आपला लास्ट लेक्चरला पेपर फर्स्टचा सेकंड युनिट मॅट्रिक्स संपलेला आहे. आज आपण चालू करतोय मित्रांनो पार्ट सेकंडचा फर्स्ट युनिट डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन खूप मोठं चॅप्टर आहे आणि ज्यामध्ये नियर अबाउट 200 ते 250 पर्यंत क्वेश्चन्स आहेत. खूप मोठं चॅप्टर आहे, परंतु प्रत्येक फंक्शनवरचे क्वेश्चन सेम आहेत. एक एक क्वेश्चन जरी समजला आपल्याला तर ते क्वेश्चन्स आपण करू शकतो. अगदी सोप्या साध्या आणि सिंपल पद्धतीने आपण हे चॅप्टर घेणार आहे. मित्रांनो, लास्ट लेक्चर जर का तुम्ही बघितला नसेल किंवा लास्ट युनिट बघितला नसेल तर आय बटनवरती लिंक आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते चॅप्टर बघू शकता. तसेच हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पाठवा, कारण आजपासून आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहे. तर चला चालू करतोय आपण हा डिफरन्शिएशन. मित्रांनो, आता डिफरन्शिएशन म्हणजे काय तर बघा, छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये विभागणी करणं म्हणजे डिफरन्शिएट करणं. आता फॉर एक्झाम्पल, आपल्या शेतामध्ये शुगर केन लावतो आपण, ऊस ज्याला म्हणतो आपण. शुगर केन काय करतो आपण, मग तर कापल्या जातो, गाडीने वाहतूक करून कारखान्यापर्यंत गेला जातो, कारखान्यामध्ये प्रोसेसिंग होते त्याचे आणि आपल्याला साखर मिळते. ओके, मग शुगर म्हणजे मिळालेली साखर, शुगर इज अ डिफरन्शिएशन ऑफ अ शुगर केन. म्हणजे ऊसापासनं शुगर मिळते. शुगर हा काय आहे तर डिफरन्शिएशन ऑफ शुगर केन. म्हणजे बघा, तर या ठिकाणी हा पार्ट्स आहेत बघा. ओके, यामधला हा एक पार्ट आहे आणि आपण हा पार्ट वेगळा केला. ओके, हा पार्ट वेगळा केला तर या होल पार्ट मधनं हा वेगळा पार्ट केला. फॉर एक्झाम्पल, हा एफ ऑफ एक्स असेल तर हा काय आपल्यासाठी एफ डॅश ऑफ एक्स. आता एफ ऑफ एक्स काय आहे, एफ डॅश ऑफ एक्स काय आहे बघा. या ठिकाणी फंक्शन आपण डिनोट करतो एफ ऑफ एक्स ने. ओके, एखादा क्वेश्चन दिलेला आहे तर या ठिकाणी 2x² + 3. ओके, फंक्शन डिनोट करतो. आता जसं इथे एफ ऑफ एक्स ने डिनोट केलेलं आहे, याचं डिफरन्शिएशन जर करायचं असेल तर त्याला एफ डॅश ऑफ एक्स लिहितो आपण. किंवा आपण फंक्शन डिनोट करू शकतो वाय ने. ओके, वाय ने जर का लिहिलं तर बघा 3x + 2. याचं डिफरन्शिएशन करताना काय करतो तर याला वाय डॅश लिहितो आपण, किंवा यालाच लिहितो आपण dy अपॉन dx. dy अपॉन dx मॅक्झिमम वेळेस लिहितो आपण. जनरली क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण dy/dx लिहितो. डिनोट आपण अशा पद्धतीने करू शकतो, वाय डॅश ने करू शकतो किंवा dy/dx ने पण करू शकतो. आपल्याला हवं त्या लँग्वेज मध्ये किंवा हवं त्या टाईप मध्ये आपण याला डिनोट करू शकतो, परंतु मॅक्झिमम वेळेस जास्त वेळेस यूज होणार आहे की dy/dx. आता बघा, डिफरन्शिएट करतो म्हणजे काय करतो तर बघा, या ठिकाणी पहिल्यांदा आपण याला लिहितो तर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, आता ही लाईन आपल्याला पूर्ण युनिट मध्ये यूज करायची आहे. डिफरन्शिएटिंग विथ एक्स, इथे एक्स दिलेला आहे. एक्स म्हणजे काय तर आता हा एक्स या क्वेश्चन मध्ये व्हेरिएबल आहे. एक्स काय आहे तर व्हेरिएबल आहे. विथ रिस्पेक्ट टू एक्स, ज्या ज्या टर्म सोबत एक्स आहे त्या टर्म्सला आपण डिफरन्शिएट करणार आहे. इथे तो व्हेरिएबल आहे आणि ज्या टर्म सोबत एक्स नसेल त्या कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट हे आपल्यासाठी 0 असणार आहे. ओके, आता याचे फॉर्म्युलेज वगैरे आपण घेणार आहे समोर. तर बघा, आपल्याला या टोटल युनिट मध्ये 5 टाईपचे फंक्शन आहेत ज्याला आपण डिनोट करतो लिएट ने डिनोट करतो, हे लक्षात ठेवायचं. आता लिएट म्हणजे काय तर यामधला पहिला जो एल दिलेला आहे तर एल मीन्स काय तर लॉगॅरिथमिक फंक्शन्स. आता लॉगॅरिथमिक फंक्शन्स कसे आहेत तर आपल्याला माहित आहे, ज्याच्या पुढे लॉग असतो. ठीक आहे, लॉग एक्स वगैरे वगैरे, ज्यामध्ये लॉग आलेला आहे त्याला आपण लॉगॅरिथमिक फंक्शन्स म्हणतो. या ठिकाणी आय आलेला आहे. ओके, आय म्हणजे काय तर इनव्हर्स फंक्शन. फॉर एक्झाम्पल, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. ओके, किंवा साइन इनव्हर्स ऑफ 2x. इनव्हर्स फंक्शनला आपण काय, इनव्हर्स फंक्शन. त्यानंतर अल्जेब्रिक. आता हे काय आहे तर अल्जेब्रिक फंक्शन आहे. ओके, अल्जेब्रिक फंक्शन 3x + 2 हे काय दिलेलं आहे तर अल्जेब्रिक फंक्शन आहे. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. फॉर एक्झाम्पल, tan x + 5 किंवा sec x + 3 या टाईपचे फंक्शन ज्याला आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणतो.
तर एक्सपोनेन्शियल फंक्शन्सला फॉर एक्झाम्पल e रेज टू दी पॉवर x प्लस x किंवा a रेज टू दी पॉवर x प्लस 2x, जसा पॉवर दिलेला असतो याला काय म्हणतो आपण, तर एक्सपोनेन्शियल फंक्शन्स. आणि या 5 टाईपचे फंक्शन्स आहेत. या प्रत्येक फंक्शन वरती नियर अबाउट एक एक्झरसाइज दिलेली आहे. एका एक्झरसाइज मध्ये 40च्या वर क्वेश्चन्स दिलेले आहेत. अशा खूप मोठं युनिट आहे, पण इझी आहे. जर का एक एक टाईप आपल्याला समजला तर आपण सगळे क्वेश्चन्स सहज पद्धतीने करू शकतो. ओके, आता यामध्ये आपल्याला खूप सारे फॉर्म्युलेज पण दिलेले आहेत, कारण याच्या आधी आपण डिफरन्शिएट करताना काय करायचो, तर फर्स्ट प्रिन्सिपल वापरायचो. पण आता हा फर्स्ट प्रिन्सिपल नाही, आपल्याला फॉर्म्युला मेथड आलेली आहे. फॉर्म्युला मेथड मध्ये भरपूर सारे फॉर्म्युलेज दिलेले आहेत आणि त्या फॉर्म्युल्यांचा यूज करूनच आपण या ठिकाणी सगळं डिफरन्शिएशन करणार आहे. या युनिटमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत फॉर्म्युले. फॉर्म्युले जर का आपल्याला माहित असतील, फॉर्म्युले जर का आपण पाठ केले चांगल्या पद्धतीने, तरच आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील, डिफरन्शिएट करता येईल. अदरवाईज आपल्याला काहीही करता येणार नाही. फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत आणि ते आपल्याला पाठ करून ठेवावे लागणार आहेत, ते समजून घ्यावे लागणार आहेत. ओके, तर याचे काही बेसिक्स फॉर्म्युलेज घेऊया आपण. तर बघा या ठिकाणी हे काही बेसिक फॉर्म्युले आहे, यांचा वापर करून आपल्याला या युनिटमध्ये टोटल क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. तर या ठिकाणी सी काय मिळालेलं आहे, तर 0. इथे बघा y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, याला आपण y किंवा एफ ऑफ एक्स ने डिनोट करतो, जसं आधी सांगितलं. त्याचंच डिफरन्शिएशन काय होणार आहे, तर y डॅश किंवा एफ डॅश ऑफ एक्स. आता या टोटल युनिट मध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण यूज करणार आहे. ओके, आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स यूज केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फॉर एक्झाम्पल एक जर क्वेश्चन दिलेला आहे 2x² प्लस 3. ओके, y इक्वल्स टू 2x² प्लस 3. आता या ठिकाणी आपण याला सॉल्व्ह करताना काय करणार आहे, जसं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स केल्यानंतर इथे तुम्ही y इक्वल्स टू 2x² प्लस 3. आता काय केलेलं आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स केल्यानंतर y काय होऊन जाणार आहे, तर dy अपॉन dx. ओके, इथे y चं y डॅश पण लिहिता येतं आपल्याला किंवा dy बाय dx आपल्याला लिहिता येतं इक्वल्स टू या ठिकाणी 2x² दिलेला आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे x रेज टू दी पॉवर n. या ठिकाणी दिलेला आहे x रेज टू दी पॉवर n चा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं कॉन्स्टंट 0 असतो, आता इथे पण कॉन्स्टंट आहे 2, पण बघा हा कॉन्स्टंट कशासोबत आलेला आहे, यासोबत व्हेरिएबल आहे x. हा x सोबत आलेला आहे, म्हणून आपल्याला या कॉन्स्टंटला ऍज इट इज असंच ठेवायचं आहे आणि डिफरन्शिएट करायचं आहे dy d अपॉन dx x² प्लस या ठिकाणी 3. ओके, आता बघा याला डिफरन्शिएट केल्यानंतर काय मिळणार आपल्याला, 2 ऍज इट इज x² ला आपण फॉर्म्युला काय लावणार आहे, तर x रेज टू दी पॉवर n चा. x रेज टू दी पॉवर n काय होणार आहे, n x रेज टू दी पॉवर n मायनस 1. मग हा 2 समोर येईल. ओके, 2 इंटू x रेज टू दी पॉवर 2 मायनस 1 प्लस 3चं डिफरन्शिएशन काय होणार आहे, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय मिळतं आपल्याला, तर हा 0 मिळतो. मग हा काय होऊन जाईल 4x रेज टू दी पॉवर 2 मायनस 1, म्हणजे मग आपण 1 लिहित नाही, 4x मिळालेला आहे. आता यामध्ये बघा हा काय आहे, तर व्हेरिएबल आहे आणि हा कॉन्स्टंट आहे. ओके, ज्याच्यासोबत या युनिटमध्ये टोटल लक्षात ठेवायचं आहे, ज्यासोबत आपल्याला x आलेला असेल, ज्यासोबत x आलेला असेल त्याचंच फक्त आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ज्याच्यासोबत x नसेल तो आपल्यासाठी कॉन्स्टंट आहे, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट 0 मिळणार आहे आपल्याला. या ठिकाणी डिफरन्शिएटिंग विथ x करतो म्हटल्यानंतर x आपल्याला व्हेरिएबल आहे, बाकी सगळे त्या ठिकाणी कॉन्स्टंट असतील आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला 0. फॉर एक्झाम्पल एखाद्या वेळेस π/2 आला तर हे हा काय होणार आहे, हा टोटली 0 होऊन जाईल. काही क्वेश्चन्स मध्ये आपल्याला इथं tan इनव्हर्स ऑफ π/2 किंवा tan इनव्हर्स ऑफ थीटा हा काय होऊन जाईल, ज्यासोबत x नाही आहे. आपल्याला जर सांगितलेलं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x करायला आणि त्याच्यासोबत x जर नसेल तर ती टोटल टर्म आपल्याला 0 होऊन जाणार आहे. ओके, आता हे फॉर्म्युले बघा या ठिकाणी म्हणून सांगितलेलं आहे c कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्ट 0 लिहायचं आहे, ते आपल्याला 0 मिळतं. मग x रेज टू दी पॉवर n चा फॉर्म्युला आहे जो की होतो n इंटू x रेज टू दी पॉवर n मायनस 1. अगेन 1 अपॉन x दिलेला आहे, याचं डिफरन्शिएशन काय मिळतं आपल्याला,
तर मायनस 1/x². अगेन 1/x⁴n, याचं डिफरन्शिएशन मिळतं मायनस n/x⁴n+1. या ठिकाणी रूट एक्स दिलेला आहे. रूट एक्सचं डिफरन्शिएशन काय मिळतं आपल्याला, तर 1/2√x e⁻x. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळतं आपल्याला, तर e⁻x डायरेक्ट मिळतं. a⁻x जर असेल तर या ठिकाणी आपल्याला a⁻x इंटू लॉग a. आता बऱ्याच वेळेस यामध्ये कन्फ्युजन होतं, e⁻x, a⁻x आणि x⁻n. कुठे कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे, तर हे आपल्याला आता क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला समजणार आहे. पण हे फॉर्म्युले आपल्याला माहित पाहिजे, पाठ पाहिजे. फॉर्म्युले जर माहित असतील तर आपण त्याचा मग त्यानंतर यूज करू शकतो. त्यानंतर काय दिलेलं आहे, लॉग एक्स. लॉग एक्स जर असेल तर त्याचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहिता येते आपल्याला 1/x. या ठिकाणी लॉग एक्स बेस ए दिलेला आहे, याला लिहू शकतो आपण 1/x इंटू लॉग ए. तसंच या ठिकाणी काही ट्रिग्नोमेट्रिक दिलेले आहे. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय मिळतं आपल्याला, तर कॉस एक्स दिलेला आहे. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मायनस साइन एक्स मिळतं. टॅन एक्स दिलेला आहे. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह मिळतं आपल्याला सेक स्क्वेअर एक्स. त्यानंतर कॉट एक्स दिलेला आहे. कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह मिळतं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. देन सेक एक्स दिलेला आहे. सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स. कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह मिळतं आपल्याला मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. बघा या ठिकाणी कॉस आहे, कॉसचा मायनस साइन दिलेला आहे. कॉट आहे, कॉटला पण जसं डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं आहे तिथे मायनस आलेला आहे. कोसेक आहे, कोसेक पण मायनस मध्ये आहे. लक्षात ठेवा, जिथेही सीने जर सुरुवात होत असेल तर त्याचं साइन मायनस येते. इथे कॉस आहे तिकडे मायनस आला, कॉट आहे तर मायनस आला, कोसेक आहे तर मायनस आला. सी पासून सुरुवात होणाऱ्या समोर डेरिव्हेटिव्ह लिहिताना डायरेक्ट मायनस साइन लिहून द्यायचं. ओके, हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. हे सगळे फॉर्म्युले आपल्याला पाठ करायचे आहे. हे जर का फॉर्म्युले आपल्याला माहित असतील तर आपण इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे खूप महत्वाचे आहेत. कॉपी करून घ्या आणि सोबतच हा तुम्हाला होमवर्क आहे की हे सगळे पाठ करायचे आहे. बघा, ज्यावेळेस आपण डिफरन्शिएशन करतो त्यावेळेस आपल्याला काही रूल्स पण यूज करावे लागणार आहेत. जे रूल्स ऑफ डिफरन्शिएशन, दोन जर का फंक्शन असतील, ओके, यू आणि व्ही, त्यांचं ऍडिशन करावं लागणार आहे, सबट्रॅक्शन करावं लागणार आहे, किंवा मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन. तर हे कसं केलं जातं, फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी y इक्वल्स टू 2x² प्लस 3x प्लस 2. ओके, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तर याला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट करायचं आहे म्हटल्यानंतर आपण काय करतो, तर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग वायचं काय होऊन जातं, dy/dx इक्वल्स टू या ठिकाणी d/dx इंटू 2x² प्लस 3x प्लस 2. ठीक आहे. आता जेव्हा आपण u इंटू व्ही रूल यूज करतो त्यावेळेस काय करावं लागतं आपल्याला, तर आता या टोटल फंक्शनला आपण डिफरन्शिएट केलं, परंतु हा d/dx ज्या टर्मला आपण डिफरन्शिएट करणार आहे त्याच्या समोर आपल्याला हा d/dx लिहावा लागतो. म्हणजे हा d/dx या ब्रॅकेटमध्ये सगळ्यांच्या समोर जाईल. मग या ठिकाणी काय होऊन जाईल, तर इथे dy/dx लिहिणार आहोत, पण हा 2 कॉन्स्टंट आहे म्हणून आपण या 2 ला समोर ठेवतो. d/dx इंटू x² प्लस या ठिकाणी अगेन 3 बाहेर ठेवतो आपण, d/dx x, इथे परत काय होणार आहे, तर d/dx आणि या ठिकाणी 2. ओके, मग काय मिळणार आहे बघा आपल्याला, तर हा 2 ॲज इट इज x² डेरिव्हेटिव्ह. x² डेरिव्हेटिव्ह कसं काढणार आहेत, अगेन फॉर्म्युला आपला x⁻n काय होतो तो n x⁻n-1. ओके, मग हा 2 पहिल्यांदा तर समोर येतो, मग इथे हा 2 आलेला आहे. देन x⁻n-1 म्हणजे 2 - 1 1 1 आपण लिहित नाही, प्लस 3 इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ x. नेहमी लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x, चं डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, तर 1. मग हा आपल्याला 1 मिळालेला आहे, प्लस 2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला या ठिकाणी 0 मिळालेला आहे. ओके, मग आता बघा काय मिळेल आपल्याला, 2 × 2 4x प्लस 3. ओके, मग आता हे काय मिळाले आपल्याला, तर dy/dx इक्वल्स टू 4x प्लस 3. हे काय आहे, तर डिफरन्शिएशन आहे. आपल्याला हा क्वेश्चन दिला होता आणि आपल्याला डिफरन्शिएट करायला सांगितलं होतं, आपल्याला मिळालं आहे
dy upon dx equals to 4x plus 3 using ऍडिशन. ओके, u इंटू व्ही ऍडिशन रूल यूज केलेला आहे आपण या ठिकाणी आणि आपण याला डिफरन्शिएट केलेला आहे. ऍडिशन मध्ये जेही टर्म्स आहेत त्या सगळ्यांची ऍडिशन आहे. ऍडिशन करताना आपल्याला डी अपॉन डीएक्स जे आहे ते प्रत्येक टर्म पर्यंत घेऊन जायचं आहे आणि त्याला डिफरन्शिएट करायचं आहे. आता यामध्ये बघा दोन फंक्शन पण दिले जाऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी y इक्वल्स टू ई रेस टू दी पॉवर x प्लस साइन x हे दोन फंक्शन पण दिले जाऊ शकतात. म्हणजे हा जर परफेक्ट रूल यूज करायचा असेल तर आपण याला u कन्सिडर करू शकतो, याला v कन्सिडर करू शकतो. याला डिफरन्शिएट जर केलं तर काय होऊन जाईल विथ रिस्पेक्ट टू x मग dy अपॉन dx. ओके, इथे काय घेतलेलं आहे बघा u प्लस v देन dx अपॉन dy डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ v. मग आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा तर d अपॉन dx ई रेस टू दी पॉवर x प्लस साइन x. ओके, मग याला मध्ये घेऊन जातो आपण d अपॉन dx u हे u फंक्शन का आहे ई रेस टू दी पॉवर x प्लस d अपॉन dx v फंक्शन का आहे तर साइन x. ओके, यांचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय मिळणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू दी पॉवर x होतो. कारण आताच आपण काय केलेलं आहे फॉर्म्युलेज बघितलेले आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये ई रेस टू दी पॉवर x ई रेस टू दी पॉवर x होतं. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x चं डेरिव्हेटिव्ह काय होतं तर कॉस x. साइन x चं डेरिव्हेटिव्ह काय मिळालं कॉस x. मग हे काय मिळालं आपल्याला तर dy अपॉन dx इक्वल्स टू ई रेस टू दी पॉवर x इंटू कॉस x अशा पद्धतीने. ओके, ऍडिशन ऑफ टू फंक्शन. इथे दोन वेगवेगळे फंक्शन दिले होते ई रेस टू दी पॉवर x आणि साइन x दिलेलं होतं. किंवा इथेही एक क्वेश्चन दिला अल्जेब्रिक क्वेश्चन दिला होता त्यामध्ये ऍडिशन आहे. तर आपण प्रत्येक वेळेस d अपॉन dx त्या फंक्शन पर्यंत घेऊन जायचं आहे. जसे इथे याला u कन्सिडर केलं, इथे v कन्सिडर केलं आणि d अपॉन dx आपण त्या प्रत्येक फंक्शन पर्यंत घेऊन गेलो आणि त्या प्रत्येक फंक्शनचं देन डेरिव्हेटिव्ह काढलं. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर मग आपल्याला त्याचं फायनल आन्सर मिळतं. ओके, सेम सबस्ट्रॅक्शन साठी पण आहे. सबस्ट्रॅक्शन साठी जर फॉर एक्झाम्पल दिलेला असेल आपल्याला y इक्वल्स टू लॉग x मायनस x. ओके, आता दोन वेगवेगळे फंक्शन आहे, याला आपण u कन्सिडर करा, याला v कन्सिडर करा. मग याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. मग काय होऊन जाईल y चं होतं dy अपॉन dx इक्वल्स टू लॉग x पहिल्यांदा तर d अपॉन dx लिहितो या ठिकाणी लॉग x मायनस x. मग हा d अपॉन dx मध्ये घेऊन जा, मग d अपॉन dx इंटू लॉग x मायनस d अपॉन dx इंटू x. मग याला सॉल्व्ह करा, याला सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळणार आपल्याला तर लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x मायनस या ठिकाणी x मिळालेला आहे. ओके, या ठिकाणी अगेन आपल्याला x मिळालेला. याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया x इंटू x स्क्वेअर मायनस किंवा 1 मायनस x स्क्वेअर अपॉन x. हे काय मिळालेलं आपल्याला dy अपॉन dx. अशा पद्धतीने आपण ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकतो युजिंग रूल ऑफ डिफरन्शिएशन. पहिला रूल काय ऍडिशन आहे, सबस्ट्रॅक्शन. रूल ऑफ ऍडिशन, रूल ऑफ सबस्ट्रॅक्शन. ऍडिशन असो की सबस्ट्रॅक्शन असो आपल्याला हे रूल यूज करून ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करता येते. आता आपण बघतोय मल्टिप्लिकेशन. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला मल्टिप्लिकेशन करताना दोन फंक्शन जर दिले असतील y इज इक्वल्स टू साइन x इंटू ई रेस टू दी पॉवर x. ओके, दोन वेगवेगळे फंक्शन दिलेले आहे आणि युजिंग मल्टिप्लिकेशन रूल u इंटू v रूल आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. मग काय करूया, या साइन x ला u कन्सिडर करूया, ई रेस टू दी पॉवर x ला v कन्सिडर करूया आणि देन याला डिफरन्शिएट करूया. काय होईल मग बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x काय मिळेल आपल्याला y चं काय होऊन जाईल तर dy अपॉन dx. ओके, देन या ठिकाणी आपण यूज करतो d अपॉन dx हा साइन x इंटू ई रेस टू दी पॉवर x. मग आता साइन x ई रेस टू दी पॉवर x याला काय करणार आहे आपण तर पहिल्यांदा काय घेतो आपण u फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v फंक्शन प्लस v फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u फंक्शन. मग पहिल्यांदा u फंक्शन ऍज इट इज घ्यायचं म्हणजे साइन x
साइन एक्स ॲज इट इज घेतला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी अपॉन डी एक्स व्ही फंक्शन म्हणजे ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस व्ही फंक्शन म्हणजे ई रेस टू दी पॉवर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू फंक्शन म्हणजे साइन एक्स. ओके, याला सॉल्व्ह करा. काय मिळतं आपल्याला आता बघा. साइन एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स, ई रेस टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस ई रेस टू दी पॉवर एक्स. या ठिकाणी साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय मिळतं आपल्याला तर कॉस एक्स. ओके, देन याला बघा सॉल्व्ह करा. काय मिळतं आपल्याला तर ई रेस टू दी पॉवर एक्स इथे पण आहे, इथे पण आहे. ई रेस टू दी पॉवर एक्स जर या ठिकाणी आपण कॉमन घेतलं तर या ठिकाणी काय राहतं साइन एक्स प्लस कॉस एक्स. ओके, हे काय मिळालेलं आपल्याला डी वाय अपॉन डी एक्स. युझिंग मल्टिप्लिकेशन रूल आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, युझिंग मल्टिप्लिकेशन रूल आपल्याला दिलेला आहे. तर यू इंटू व्ही जर असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह घेताना पहिल्यांदा यू फंक्शन ॲज इट इज ठेवतो आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही फंक्शन प्लस व्ही फंक्शन ॲज इट इज ठेवतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू फंक्शन. तसंच आपण इथे केलेलं आहे. यू फंक्शन ॲज इट इज ठेवलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही फंक्शन प्लस व्ही फंक्शन ॲज इट इज ठेवलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू फंक्शन. हे यूज केल्यानंतर आपल्याला काय मिळालेलं आहे तर या ठिकाणी याचा डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे. ओके, सिमिलर आपल्याला डिव्हिजन रूल पण सेम यूज करता येतो. डिव्हिजन रूल मध्ये काय होईल जर फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादा क्वेश्चन दिलेला आहे y इज इक्वल्स टू लॉग x अपॉन x. ओके, आणि आपल्याला सांगितलेलं आहे की याला डिफरन्शिएट करा. मग आपण डिफरन्शिएट कसं करणार आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आता ही लाईन सगळ्या चॅप्टर मध्ये आपल्याला लिहायची आहे. ओके, ही सेम असणार आहे. मग आता डिफरन्शिएट y ला केल्यानंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह मिळतं आपल्याला dy अपॉन dx इक्वल्स टू d अपॉन dx. काय दिलेलं आपल्याला तर लॉग x अपॉन x. तर या ठिकाणी आपण याला u कन्सिडर करूया, याला v कन्सिडर करूया. मग रूल काय सांगतो आपल्याला तर पहिल्यांदा आपण काय घेतो तर v फंक्शन. v फंक्शन म्हणजे या ठिकाणी आपण x घेणार आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू फंक्शन. यू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तर या ठिकाणी लॉग एक्स मायनस आहे. बघा मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस आहे तर डिव्हिजन मध्ये मायनस दिलेला आहे या ठिकाणी. मग परत काय घेतो तर यू फंक्शन म्हणजे लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही फंक्शन. ओके, व्ही फंक्शन काय दिलेलं आहे तर या ठिकाणी एक्स अपॉन, या ठिकाणी सगळ्यांना अपॉन आहे व्ही स्क्वेअर. व्ही म्हणजे काय आहे एक्स, याचा आपण या ठिकाणी स्क्वेअर केलेला आहे. ओके, मग आता याला सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला बघा. एक्स ॲज इट इज राहील, एक्स ॲज इट इज राहणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे आपल्याला माहित आहे 1 अपॉन एक्स मायनस या ठिकाणी लॉग एक्स ॲज इट इज राहील इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे तर या ठिकाणी 1 अपॉन अपॉन या ठिकाणी एक्स स्क्वेअर मिळणार आहे आपल्याला. ओके, मग आता इथे काही कॅन्सल आउट होतं का बघा. या ठिकाणी एक्स एक्स कॅन्सल होऊन जाईल. मग काय मिळेल आपल्याला या ठिकाणी तर बघा डी वाय अपॉन डी एक्स इक्वल्स टू, हे सगळं कॅन्सल आउट झालं. मग 1 मायनस या ठिकाणी लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. ओके, हे काय मिळालं आपल्याला फायनल आन्सर. युझिंग डिव्हिजन रूल, यू इंटू व्ही रूल, डिव्हिजन रूल आपण यूज केलेला आहे. आणि आपण जो रूल दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला म्हणजे व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, तोच आपण इथे अप्लाय केला. व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. ऍज इट इज आपण या ठिकाणी रूल यूज केलेला आहे आणि रूल यूज केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळालेला आहे. अशा टाईपने आपल्याला खूप सारे क्वेश्चन्स मिळणार आहेत ज्यामध्ये आपल्याला कुठे ऍडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल, हे सगळं आपल्याला यूज करायचं आहे. हे यूज करायचं आहे आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. तर क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला या सगळ्यांची गरज पडणार आहे. सिंपल आहे, आपल्याला मॅक्झिमम वेळेस यू इंटू व्ही रूल आपल्याला यूज करावा लागतो. तर यू इंटू व्ही रूल, यू अपॉन व्ही रूल, हे दोन रूल जे आहेत. ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन इझी आहे, जसं मी तुम्हाला आताच क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवले. फक्त डी अपॉन डी एक्स प्रत्येक टर्म पर्यंत घेऊन जायचं आहे आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. तर पण इथे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन थोडंसं कन्फ्युजिंग आहे. पहिल्यांदा फंक्शन यू घ्यावं लागतं, त्याचं व्ही फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं, म्हणजे असं थोडंसं कन्फ्युजिंग आहे. सो इथे काय करा तुम्ही
तर या दोन्ही फंक्शनची चांगली तयारी करा. याच्यावरचे क्वेश्चन मी जे दिलेले आहे ते परत बघा, सॉल्व्ह करून बघा आणि हे दोन्ही फंक्शन पाठ करून ठेवा, कारण या दोन फंक्शन्स आपल्याला मॅक्झिमम वेळेस या युनिटमध्ये काम पडणार आहे. ओके, कॉपी करून घ्या. हे बघा, याच युनिट मधला एक इम्पॉर्टंट पार्ट आहे कंपोजिट फंक्शन. आता कंपोजिट फंक्शन काय आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. काय आहे कंपोजिट फंक्शन? अगदी इझी आहे. या ठिकाणी एक्झाम्पल वरून आपण समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल, आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे, y इज इक्वल टू साइन 3x. ओके, सिंपलचं एक्झाम्पल आहे. आता आपण जे काही फॉर्म्युलेज बघितले होते, फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला साइन एक्सचा फॉर्म्युला दिलेला आहे. साइन एक्स इक्वल्स टू कॉस एक्स आहे. ओके, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय माहित आहे? कॉस एक्स माहित आहे. पण आपल्याला इथे काय दिलेलं आहे? साइन 3x दिलेला आहे. म्हणजे जर का इथे फक्त एक्स असता तर आपण याला साइन एक्सचा फॉर्म्युला यूज केला असता आणि सॉल्व्ह केला असता. परंतु इथे काय दिलेलं आहे? साइन एक्स सोबत 3 दिलेला आहे. मग अशा टाइपचे क्वेश्चन जर आले तर आपल्याला युजिंग कंपोजिट फंक्शन सॉल्व्ह करावं लागतं. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय आहे? तर सिम्पली बघा, काय करूया आपण पहिल्यांदा तर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, आता डिफरन्शिएट करताना वायचं काय होऊन जाईल? तर dy अपॉन dx इक्वल्स टू या ठिकाणी d अपॉन dx साइन 3x. आता अशा वेळेस असे फंक्शन आल्यानंतर काय करायचं? तर असे फंक्शन आल्यानंतर जसं आपण साइन एक्स ला ट्रीट करतो तसंच इथे ट्रीट करायचं. म्हणजे हा असं कन्सिडर करायचं की इथे साइन एक्स आहे, 3 नाही आहे. हे टोटल टर्म काय आहे? तर एक्स आहे. मग आता ही टोटल टर्म जर का आपण एक्स कन्सिडर केली तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे, म्हणजे साइन एक्स ला आपण डायरेक्ट कॉस एक्स लिहू शकतो. मग काय होईल याचं डेरिव्हेटिव्ह? बघा, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? तर कॉस एक्स. पण कॉस एक्स, एक्सच्या जागी काय कन्सिडर केलेला आहे आपण? 3x ला एक्स कन्सिडर केलेला आहे. मग एक्सच्या जागी काय लिहावं लागेल आपल्याला या ठिकाणी? तर 3x. ओके, म्हणजे साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स होतं, तर साइन 3x डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे आपल्याला? 3x. परंतु आता ज्याला x कन्सिडर केलं आपण त्याचं परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं, म्हणजे d अपॉन dx इंटू 3x. ओके, काय करतोय आपण? फंक्शन सोबत जे काही टर्म दिलेली आहे आपल्याला, ज्याला आपण x कन्सिडर केलेला आहे, एवढ्या टर्मला आपण काय केलेलं आहे? x कन्सिडर. 3x ला आपण x कन्सिडर केलं आणि x कन्सिडर करून या ठिकाणी त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं. पण ज्याला आपण x कन्सिडर केलेला आहे त्याचं परत आपण डेरिव्हेटिव्ह घेतो. मग काय मिळेल आपल्याला? cos 3x इंटू 3x चं डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे? 3. म्हणजे आपल्याला फायनली आन्सर मिळतं 3 इंटू cos 3x dy अपॉन dx. बघा, परत एकदा लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला साइन 3x दिलेला आहे. फक्त जर का आपल्याला साइन एक्स दिलेलं असतं तर आपण त्याला कॉस एक्स लिहू शकलो असतो. या ठिकाणी 3x दिलेला आहे म्हणून आपण काय केलेलं आहे? तर त्या 3x ला x कन्सिडर केलेला आहे. याला जर x कन्सिडर केलं तर आपण तो फॉर्म्युला यूज करू शकतो. मग साइन एक्सचं काय होतं? तर कॉस एक्स. मग साइन 3x कॉस 3x लिहिलेला आहे. परंतु ज्याला x कन्सिडर केलं आपल्याला त्याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं, म्हणजे कॉस 3x आणि 3x चं परत डेरिव्हेटिव्ह घेतलं, जे की मिळालं आपल्याला कॉस 3x इंटू 3. मग हा 3 समोर घेतला मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे आणि आपल्याला मिळालं 3 इंटू कॉस एक्स. अजून एखादं एक्झाम्पल बघा, y इज इक्वल्स टू लॉग या ठिकाणी e रेस टू दी पॉवर x. आता बघा, आपल्याला लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहित आहे, आपल्याला लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहित आहे किंवा आपल्याला e रेस टू दी पॉवर एक्सचं पण डेरिव्हेटिव्ह माहित आहे. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे आपल्याला? लॉग एक्स जर असेल तर त्याला आपण 1 अपॉन एक्स लिहितो. e रेस टू दी पॉवर एक्स असेल तर e रेस टू दी पॉवर एक्स लिहितो. परंतु आता इथे असा क्वेश्चन दिलेला आहे लॉग e रेस टू दी पॉवर एक्स. एकतर लॉग एक्स पण दिलेला नाही, फक्त e रेस टू दी पॉवर एक्स पण दिलेला नाही. लॉग आणि e रेस टू दी पॉवर एक्स दोन्ही एकत्र केलेला आहे, म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन दोन्ही एकत्र केलेले आहे. आता दोन्ही एकत्र केलेले फंक्शन असल्यामुळे कसं सॉल्व्ह करायचं याला? तर युजिंग कंपोजिट फंक्शन सॉल्व्ह करतो आपण. कंपोजिट फंक्शन घेतो म्हणजे काय घेतो? तर बघा, याला सॉल्व्ह करूया आपण. पहिल्यांदा तर लिहितो आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग वायचं काय मिळतं आपल्याला? तर dy अपॉन dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ या ठिकाणी लॉग e रेस टू दी पॉवर एक्स. मग अशा टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना बघा, लॉग आपल्याला लॉगचं डेरिव्हेटिव्ह माहित आहे, मग लॉग e रेस टू दी पॉवर एक्स आहे तर या सगळ्या टर्मला x कन्सिडर करा.
याला जर काय एक्स कन्सिडर केलं तर आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह काढता येतं. मग काय होतं, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1/x. एक्स कशाला कन्सिडर केला आपण, तर e⁻x ला. ओके, आता ज्याला एक्स कन्सिडर केलेला आहे त्याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्या. त्याचं परत डेरिव्हेटिव्ह घेतलं तर e⁻x. मग याला सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळतं, 1/e⁻x. e⁻x चं डेरिव्हेटिव्ह अगेन e⁻x. ओके, मग हा e⁻x कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे या ठिकाणी 1 मिळालेला आहे. सो dy/dx या ठिकाणी आपल्याला काय मिळाला, तर 1 मिळालेला आहे. म्हणजे कंपोजिट फंक्शन मध्ये काय करतो आपण, तर एका फंक्शन मध्ये दुसरं फंक्शन, दुसऱ्या फंक्शन मध्ये तिसरं फंक्शन, असे एका फंक्शन मध्ये एक येऊ शकतात. तर ते सगळे फंक्शन सॉल्व्ह करताना आपल्याला त्या प्रत्येक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह परत परत काढावं लागतं आपल्याला. त्याला म्हणतो आपण कंपोजिट फंक्शन. एका फंक्शन मध्ये दुसरं फंक्शन आहे, म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे आणि याचं डेरिव्हेटिव्ह आपण युजिंग कंपोजिट फंक्शन काढलेलं आहे. युजिंग कंपोजिट फंक्शन याचं डेरिव्हेटिव्ह काढत असताना काय करावं लागणार आहे, आपल्याला याला एक्स कन्सिडर करायचं. एक्स कन्सिडर केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला, तर e⁻x ला एक्स कन्सिडर केलं म्हणजे लॉग एक्सचा फॉर्म्युला यूज केलेला आहे आपण. आणि ज्याला एक्स कन्सिडर केलं म्हणजे e⁻ला एक्स कन्सिडर केलं होतं, तर e⁻x चं परत डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे आपण. अशा टाइपने जर का आपल्याला क्वेश्चन्स आले तर आपल्याला युजिंग कंपोजिट रूल आपल्याला हे सॉल्व्ह करावे लागणार आहे. ओके, सो मित्रांनो, हे सगळं बेसिक होतं आपलं या युनिटचं. या युनिट मधलं सगळं बेसिक होतं. आता जे काय आहे तर फंक्शन्स राहिलेले, जसं मी स्टार्टिंगला सांगितलं होतं, आपल्याला या चॅप्टर मध्ये 5 टाइपचे फंक्शन्स बघायचे आहे. त्यामध्ये लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, इन्व्हर्स फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. ओके, सो हे फंक्शन्स आपल्याला सॉल्व्ह करत असताना, बघत असताना यांचंही काही बेसिक दिलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हे फंक्शन्स काय आहेत, कसं सॉल्व्ह करायचं, त्यांना त्यांचे क्वेश्चन कसे येतात, या सगळ्यांचं बेसिक आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल, या युनिटचं बेसिक जर आवडलं असेल तुम्हाला, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्या मित्रांना आपल्या चॅनल बद्दल सांगा. तसेच तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये फेसबुक पेज असेल, त्यानंतर इंस्टाग्राम आयडी असेल, त्यानंतर टेलिग्रामचं चॅनल असेल, व्हॉट्सअप चॅनल असेल, या सगळ्यांच्या लिंक्स दिलेल्या आहेत. तिथे जाऊन पण तुम्ही मला फॉलो करू शकता. थँक्यू.